नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृताच कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ, तीही वेगळ्या पद्धतीने। या इथे मी मटकीला मोड आणून घेतलेले आहेत आणि मटकीला सोप्या पद्धतीने आणि लवकर मोड कसे आणायचे याची व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेली आहे, जाऊन बघू शकता। या इथे तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी यांची आपण फोडणी देऊयात। त्याचबरोबर कढीपत्ता, शेंगादाणे हे पण घालून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला काही सेकंद परतल्यानंतर शेंगादाणे आपल्याला खमंग करायचे आहेत। यामध्ये आता आपण चिंचेचे पाणी टाकणार आहोत, अर्धी वाटी साधारण, आणि याला एक उकळी येऊ देणार आहोत। उकळी येत असताना यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे, त्याचबरोबर मीठ, तिखट, हळद आणि किचन किंग मसाला किंवा गरम मसाला हे यापैकी एक कुठला तरी घालायचा आहे। आता मी गूळ घातलेला आहे आणि छान गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे काही वेळ शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण स्वच्छ धुतलेली आणि कोरडी करून घेतलेली मटकी घालणार आहोत। मटकी मोड आल्यानंतर पुन्हा एकदा धुणे गरजेचे आहे, कारण मटकीला जो थोडासा वास येतो तर तो त्यामुळे येत नाही। इथे आपण थोडंसं आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। अगदी थोडंसं पाण्याचा इथे वापर करायचा आहे, खूप पाणी नाही घालायचं आहे, कारण आपल्याला ही हलकीशी कोरडी करायची आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त वापरू शकता, पण मग थोडे चिंचेचे पाणी आणि मिठाचं प्रमाण इथे वाढवूया। आता याला आपण झाकण ठेवून छान वाफ येऊ देऊयात। वाफ येत असताना मधून एक दोन वेळेला आपण त्याला हलवूयात। याला इथे छान आता वाफ आलेली आहे आणि थोडंसं पाणी आता खाली शिल्लक राहिलेलं आहे, तर गॅसची आच मी मोठी करून आपण हे पाणी पूर्णपणे आटू देऊयात। पण या इथे जर तुम्हाला कोरडी मटकी आवडत नसेल, हलकीशी ओली आवडत असेल, तर ही प्रक्रिया नाही केली तरी चालते। तयार आहे इथली आपली आंबट गोड अशी छान खमंग मटकीची उसळ तयार। कोथिंबीर, बारीक शेव आणि डाळिंबाच्या दाण्यांबरोबर आपल्याला ही सर्व करायची आहे। डाळिंबाचे दाणे आणि शेव ऑप्शनल आहे, पण हे जर घातले तर चवीला ती खूप सुरेख लागते। तयार आहे मटकीची उसळ। नक्की करून पहा, कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ आपल्यापर्यंत आधी पोहोचतील। भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।